संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या 90व्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं आज या सप्त्याची समाप्ती गोगस पाडगावला होते। आपल्या सर्वांचे परम आदरणीय हरिभक्त परायण संत नामदेव महाराजांच्या शुभवाणी देऊन कीर्तनातून काल्या संपन्न झाला। मी खरं तर अशा आध्यात्मिकाच्या व्यासपीठावरती बोलत नाही, हे आपल्यालाही माहिती आहे, बाबांनाही माहिती आहे, पण एवढी एक इथून आज्ञा झाल्यानंतर ती माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी मोडू शकत नाही, म्हणून मी बोलायला उभा। आज खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि ऐश्वर्य संपन्न भगवान गड हे कुठल्याही ऐश्वर्य संपन्न माणसाच्या संपत्तीतून नाही, तर गरीबातल्या गरीब माणसानं 10 रुपये कमवल्यावर त्यातला 1 रुपये गडाला दिलाय, म्हणून हे ऐश्वर्य। बाबा म्हणतायत की 21 वर्षातली काल रात्रीची रेकॉर्ड ब्रेक गर्दी कीर्तनाला होती। मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर 2 इंच छाती फुगवून सांगावं असं वाटतं की अतिशय गरीबातल्या गरीब माणसाच्या कष्टातून ऐश्वर्य संपन्न गड निर्माण झाला। आज त्या गडावरती 1000 वर्षापेक्षाही जास्त कार्यकाळ चिरकालीन संत ज्ञानेश्वराचं मंदिर बाबांच्या कल्पनेतून या ठिकाणी होतंय आणि आपल्या कष्टातून यातून होत आहे। म्हणजे हे ऐश्वर्य एवढ्या पिढीपुरतं बाबांनी ठेवलं नाही, महंत म्हणून गादीवर बसल्यानंतर हे ऐश्वर्य संपन्न गड, त्याची परंपरा, अध्यात्म, शिक्षण हे सर्व वर्षानुवर्ष 1000 वर्ष टिकावं अशी दूरदृष्टी महंतांना साक्षात बाबांनी साक्षात करून दिला आणि आज ते या ठिकाणी घडतंय। मला आज फारसं काही बोलायचं नाही, मी बोलावं आणि आपण ऐकावं आणि मी बोलून आपण ऐकून त्या पद्धतीनं करावं। तुमच्या पेक्षा मी एवढा शहाणा नाही, काय करायचं काय नाही करायचं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे। त्यामुळे या पवित्र नारळी सप्त्याच्या या गडाच्या पावित्र्याला माझ्याकडून दाग धब्बा लागणार नाही। अनेक मान्यवर आलेत, अनेक वेगवेगळ्या विचाराचे आलेले आहेत आणि अनेक मान्यवर वेगवेगळ्या विचाराचे ज्यावेळेस अध्यात्माच्या व्यासपीठावर येतात त्यावेळेस अध्यात्माचं पवित्र राखणं हे माझ्यासारख्या एका जबाबदार या गडाच्या अनुयायाचं काम आहे आणि ते अनुयायाचं काम या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करतो। बाबा आपण आदेश दिला, खरं तर स्वर्गीय मुंडे साहेबांची, स्वर्गीय अण्णांची ही शिकवण आहे की त्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये जे जे काही केलं अध्यात्मासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, उजव्या हाताचं कधी डाव्या हाताला कळू दिलं नाही, डाव्या हाताचं कधी उजव्या हाताला कळू दिलं नाही। पण मी जे केलं तुम्ही आवर्जून या ठिकाणी का सांगितलं हे मला कळालं। माझी